नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा मॅथ्स पार्ट 1 याचा 5वा धडा प्रोबॅबिलिटी। आपण या आधीचे जे व्हिडिओ होते त्यामध्ये आपण बघितले प्रॅक्टिस सेट पूर्ण आपण केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 5। तर आपला पहिला प्रश्न काय असतो प्रॉब्लेम सेट मध्ये, तर तो असतो एमसीक्यू। एमसीक्यू मध्ये काय बघा, आपला पहिला प्रश्न तो आहे विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ही कशाने दर्शवली नाही जात, बरोबर। तर आपण ऑप्शन वाइज बघूया। आपल्याला आधी काय माहितीये प्रोबॅबिलिटी कशी रिप्रेझेंट करतात, तर आपण फ्रॅक्शन मध्ये पण प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करतो, पर्सेंटेज मध्ये पण करतो। पुन्हा आपली प्रोबॅबिलिटी कशी असते बघा, 0 बिटवीन 1 म्हणजे 0 अप टू 1 पर्यंत आपली प्रोबॅबिलिटी असते। 1 पेक्षा जास्त नसते आणि 0 पेक्षा कमी नसते। 0 पेक्षा म्हणजे कमी म्हणजे निगेटिव्ह मध्ये कधीच नसते। म्हटल्यावरती आपला ऑप्शन कोणता येतो बघूया आपण आता। ए मध्ये आपण बघा फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन मध्ये आपण दाखवतो, पर्सेंटेज मध्ये पण दाखवू शकतो आपण। 0.7 हा 0 पेक्षा मोठा आहे, कमी नाही, आणि 1 पेक्षा कमी आहे, म्हणून हा पण आपला पर्याय येतोय। मग आपण 1.5 हे आपलं 1 पेक्षा मोठी प्रोबॅबिलिटी दिसते, त्यामुळे हा बी ऑप्शन आला आपला। आपण कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी हा नंबर आहे तो की ज्याने आपण प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करू शकत नाही। सेकंड एमसीक्यू काय आहे, अ डाय इज रोल्ड, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी that the number appearing on upper face is less than 3। आता आपण एक डाय रोल केल्यावरती आपल्याला सॅम्पल पॉइंट्स काय भेटतात, 1 2 3 4 5 and 6, बरोबर। आपण इथे लिहूया सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 and 6, बरोबर। आणि याचे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय झाला, 6 झाला, बरोबर। आता आपल्याला काय सांगितलं, आपण याला ए मानूया। काय सांगितलंय, लेस दॅन 3, इथे लेस दॅन 3 बोलले, लेस दॅन आणि इक्वल टू 3 नाही बोललेलं, त्यामुळे 3 पेक्षा ज्या लहान संख्या आहेत ते आपलं यामध्ये येणार। तर 3 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत, आपल्या या आहेत 2 आणि 1। कसाही लिहिला तरी चालतो सेट, उलटून पालटून तुम्ही कसंही लिहा, पण या संख्या आल्या पाहिजे। तर हा झाला आपला सॅम्पल पॉइंट्स ए। तर आपला नंबर ऑफ इव्हेंट ए किती येतोय, तर येतोय आपला 2, बरोबर। मग आपण इथं प्रोबॅबिलिटी साइडला काढूया। तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असते आपली बघा, नंबर ऑफ इव्हेंट ए जे काय आहे 2 आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स जो की आहे आपला 6। जर आपण याला डिवाइड केलं म्हणजे भाग घालवला आणि कमी संख्या केली तर येते बे अपॉन बे 6। आता हा ऑप्शन आहे का आपला, तर आहे, जो की आहे बी ऑप्शन। तर हा प्रश्न पण आपला झाला आहे। आपला तिसरा एमसीक्यू तो काय आहे आपण बघूया, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट अ नंबर चूजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राइम नंबर। आता 1 to 100 हा आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असणार आहे। काय असणार आहे, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हा आपला 100 असणार आहे, बरोबर। आणि जो आपला इव्हेंट सांगितलेला आहे तो आहे प्राइम नंबर। इव्हेंट ए आपण लिहूया ए। आता इव्हेंट ए काय आहे, प्राइम नंबर सांगितलेले आहेत, मूळ संख्या आहेत त्या 1 to 100 पर्यंत। तर आपल्या इथं पॉइंट्स कोणते येतील बघा, 2 3 5 7 हे आपले प्राइम नंबर्स आहेत, बरोबर। 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97। हा झाला आपला इव्हेंट ए। आता यामध्ये आपले नंबर ऑफ इव्हेंट ए किती आहेत ते बघूया आपण। तर किती येत आहेत बघा, तर ते आपले येत आहेत 25।
ठीक आहे, 25 येत आहेत. तर आता आपण याची प्रोबॅबिलिटी काढूया. तर काय येईल आपली प्रोबॅबिलिटी बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू काय आहे आपलं सॅम्पल स्पेस 100. प्रोबॅबिलिटी नंबर प्राइम नंबर किती आहे 25 ने भाग जातोय 100 ला, 25 1 जा 25 4 जा 100. देयरफॉर आपली प्रोबॅबिलिटी किती येते 1/4. ऑप्शन आहे का आपला, तर आहे सी ऑप्शन 1/4 ही आपली आहे प्राइम नंबर अँड 1 to 100 पर्यंत जे आपले प्राइम नंबर आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी. तर हा आहे आपला प्रॉब्लेम सेट मधला चौथा प्रश्न एमसीक्यू आपला. तर काय दिलेलं आहे आपल्याला यामध्ये, तर देयर आर 40 कार्ड्स इन अ बॅग, each bears a number from 1 to 40. One card is drawn at random. What is the probability that the bears a number which multiple of 5? आता मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय, 5च्या पाड्यात असणारे किंवा जे आपले 5 ने भाग ज्यांना जातो ते. आता आपले याचे पर्याय काय आहेत, तर आपला ए पर्याय ए आहे 1/5, बी आहे 3/5, सी आहे 4/5 and डी आहे आपला 1/3. तर ठीक आहे, हे झाले आपले पर्याय. तर आपण बघूया इच कार्ड आपला सॅम्पल स्पेस काय येईल बघा. आपला सॅम्पल स्पेस किती येईल 40 पर्यंत आपले नंबर्स येतील 1 2 3 अप टू 40 पर्यंत, बरोबर. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपला काय असेल, आपल्याला प्रश्नातच दिलाय 40 असेल, बरोबर. हा आला 40. आता आपल्याला इव्हेंट दिलेला आहे तो म्हणजे काय दिलेला आहे मल्टिपल ऑफ 5. आता मल्टिपल ऑफ 5 तर कसं शोधणार आपण, तर आधी लिहूया आपण इव्हेंट ए इज इक्वल्स टू 5च्या पाड्यात 40 आहे, बरोबर 40 आहे. मग 5च्या पाड्यात 40 आहे, कितव्या नंबरला आहे, तर 8व्या नंबरला आहे. त्यामुळे आपण 5चा पाडा 40 पर्यंत घेणार. 5 10 15 20 25 30 35 आणि 40. कारण की बघा 40 पर्यंत नंबर आहेत आणि 5च्या पाड्यातले 40 पर्यंत आपल्याला भेटले. एवढं सगळं म्हणजे हे तुम्ही पेपर मध्ये सगळं लिहा, पण मी इथं फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आपला बोर्ड छोटा आहे म्हणून एवढंच लिहिते. मग आपला हा झाला 40 पर्यंत इव्हेंट ए मल्टिपल ऑफ 5. या सगळ्यांना 5 ने भाग जातोय, बरोबर. मग आपला नंबर ऑफ इव्हेंट ए किती येतोय बघा, तर 5 8 40, 8 आपले नंबर आहेत, बरोबर. वाटलंच तर मोजून बघा, हे 4 आणि हे 4 किती झाले 8. मग हे 8 झाले. मग आपली प्रोबॅबिलिटी किती येईल, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू 8 अपॉन आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे 40. तर 8 1 8, 8 5 40, 1/5, 1/5 हे आपला आन्सर आलेला आहे. आता हा आपला पर्यायामध्ये आहे का, तर आहे, जो की आपला ए ऑप्शन. तर हा आहे आपला 5वा एमसीक्यू. तर आपल्याला काय दिलेलं आहे या एमसीक्यू मध्ये, तर नंबर ऑफ इव्हेंट ए हे 2 आहेत आपले. प्रोबॅबिलिटी ऑफ ए हा 1/5 आहे आणि आपल्याला सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काढायचे. तर आपण कसं काढणार, तर आपल्याला एक माहिती आहे की नंबर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू आपण काय लिहितो नंबर ऑफ इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, बरोबर. तर हा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला असल्यागतच हा आहे. त्यामुळे आपण काय करायचं, यामध्ये जे आपल्याला व्हॅल्यूज दिल्यात त्या पुट करायच्या. तर याची व्हॅल्यू काय आहे प्रोबॅबिलिटीची, तर 1/5 इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट ए काय आहे 2 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, बरोबर. तर या हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन होते. तर करूया 1 into नंबर ऑफ एस किती येणार, नंबर ऑफ एस येणार. देन 5 into 2 नंबर ऑफ एस सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू 10. आपला इथेच आन्सर आलेला आहे. इतका साधा सरळ सोपा प्रश्न होता. तर हे आपलं फर्स्ट ए ऑप्शन आलेला आहे, बरोबर. तर हा
झाला आपला MCQ 5च्या 5 झालेले आहेत. आता आपण पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.